नमस्कार, मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। रजानगर नवी वस्ती सर्वे नंबर 76 मौजा बडनेरा येथे हजारो नागरिक राहतात। या क्षेत्राला झोपडपट्टी घोषित करून पीआर कार्ड लागू करण्याची मागणी राजवीर संघटनेने केली आहे। नागरिक सन 2001 पासून तर 2023 पर्यंत या क्षेत्रात राहतात। यांच्याकडे राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते व टॅक्स पावती आहे, परंतु अजूनही त्यांना 1995 व 2011चा शासन निर्णयाचा लाभ मिळालेला नाही। त्या कारणामुळे नागरिकांनी व राजवीर संघटनेने महानगरपालिकेचे आयुक्त व माननीय जिल्हाधिकारी यांना भेट देऊन त्यांच्या समस्या त्यांना सांगितल्या। अध्यक्ष रहमत खान और ब्रह्मो, आज आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आलो। रजानगर नई वस्ती ते सर्वे नंबर 76 मौजे बडनेरा येथील लोकांची नागरिकांची मध्ये समस्या घेऊन इथे आलेला आहोत। महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनाचा विषय असा होता की सदर रजानगर झोपडपट्टी घोषित करून त्या ठिकाणी असलेले हजारो नागरिकांच्या घरावर पीआर कार्ड लावण्यात यावे। तसेच आम्ही त्यांच्याकडे नागरिकाकडे राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, टॅक्स पावती हे 2001 ते 2023 पर्यंत आतापर्यंत ती आहे, परंतु यांना शासन निर्णय 1995 आणि 2011चा GRचा फायदा मिळून राहिला। त्या कारणामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली। जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हे काम करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तसेच त्यांनी आदेश केलेला आहे की महसूल जिल्हाधिकारी आणि नजूल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांचा पाठपुरावा करा आणि त्यांनी मार्किंग केलेली आहे, ते निवेदन आम्हाला दिलेलं आहे, त्यांच्याकडे आम्ही देऊन आणि हे याच्यावर चर्चा करणार। तसेच महानगरपालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून जेव्हा पत्र येतात तर आम्ही तुमच्या समस्याचा मार्ग शोधून आणि त्याचा मार्ग काढू। तसेच विभागीय आयुक्त साहेबांनाही आम्ही निवेदन देऊन राहिलो आणि पालकमंत्रीला या लढाई करण्याकरिता आम्ही मंत्रालयात मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे, महसूल मंत्रालयापर्यंत जाणार आहे, राजस्व मंत्रालयापर्यंत जाणार आहे आणि यांना रजानगरचे हजारो लोकांना न्याय मिळवून देणार आहे। हे राजवीर संघटनेचा संकल्प आहे, हेच आमचा म्हणणं।